हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो मित्रांनो, तर कसे आहात सगळे. आणि आजचा व्लॉग हा माझ्यासाठी खूप खास आहे आणि तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा. तर आज आहे माझ्या आईचा वाढदिवस आणि मी तिला सरप्राईज द्यायला चालली आहे. ह्याची थोडीसुद्धा आयडिया तिला नाही, बिकॉज माझी पूर्ण फॅमिली गावी गेली आहे आणि आज ते रात्री परत येणार आहे आणि त्याच्या आधी जाऊन मला सगळं एक छोटंसं डेकोरेट करायचं आहे. तर बघूयात आपण हे तिला आवडतं आहे की नाही आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे. तर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मी फटाफट रेडी होती आहे आणि ट्राय करते की लवकरच सगळं व्हावं, बिकॉज ऑफ हा आहे माझा पसारा आणि हा सगळा पसारा आवरून मला लवकरात लवकर निघायचं आहे. दरवर्षी मम्मीचा बड्डे मी आणि माझा भाऊ सेलिब्रेट करायचो. मीन्स मोस्ट ऑफ आम्ही असं छोटंसं रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊन केक कटिंग करून तिथून यायचो. तर आणि ॲक्च्युली मागच्या वर्षी आम्ही तिला टी व्हीसुद्धा गिफ्ट केलेला. हा टी व्ही कारण तिचं म्हणजे घरामध्ये टी व्ही होता, तो काहीतरी इश्यूजमुळे बंद पडलेला आणि ना मम्मीकडे फोन आहे ना काही. तर तिचा एंटरटेनमेंटचा एकच सोर्स होता तो म्हणजे टी व्ही, जो बंद पडला आणि आम्ही सगळे कामाला वगैरे गेल्यावर ती घरी एकटी असायची. तर तिला असं एंटरटेनमेंटसाठी काहीच नसतं आणि आपली आई ही आपल्याकडे मोस्ट ऑफ कधी काही मागतच नाही आणि काही न मागता तिला देणं म्हणजे तिच्यासाठी खूप शॉकिंग होतं आणि ती व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवते. अरे पैसे काय पैसे तुला सांगितलं. तर व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच असेल. कधी कधी आनंद देण्यासाठी नाही काही जास्त असं करणं खूप गरजेचं नाही आहे, पण एका छोट्याशा गोष्टीसुद्धा आपली आई आपल्यावर खूप खुश होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला काय आवडतं किंवा तिला काय गरजेचं आहे हे सुद्धा बघणारं कोणीतरी हवंच, बिकॉज ती सगळ्यांसाठीच करत असते. तर दरवर्षीचं सेलिब्रेशन आणि ह्या सेलिब्रेशनमध्ये थोडा फरक असणार आहे आणि तो फरक म्हणजे असा की आता माझं लग्न झालं आहे आणि मी तिच्यासोबत तिकडे नाही आहे आणि मी तिकडे जाईल ह्याची आयडियासुद्धा तिला नाही आहे. तर मी फटाफट रेडी होऊन आमचे बाबा मला बसस्टँडवर सोडायला आले आहेत. तर अशा प्रकारे मी फायनली घरी पोचली आहे आणि हे आहेत माझ्या भावाचे 2 मित्र जे मला हे छोटंसं डेकोरेशन करण्यासाठी मदतीला आले आहेत. आणि मला तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की ह्या प्लॅनमध्ये माझा भाऊ माझ्यासोबत आहे आणि तो आम्हाला सांगतो आहे की आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो आहे किंवा दिव्यापर्यंत गाडी आलेली आहे, आता तू लवकर आवर. पण ठीक आहे, आम्ही जेवढं करता येईल असं केलं आणि बघा ह्यांचा नखरा बघा. पण काही झालं तरी माझ्या भावाचे मित्र म्हणजे एकदम अफलातून आहेत. एकाचं तर असं म्हणणं आहे की बलून फुगवता फुगवता माझ्या छातीतली हवा संपली. आणि अशा ह्या कार्टूनसोबत डेकोरेशन करताना खरंच मजा आली आणि थोडाच वेळ राहिलेला आता मम्मी येण्यासाठी. एक्साइटमेंट तर भयानक आहे की ती आल्यावर कशी रिॲक्शन देणार आहे. तर असंच आमचं हे डेकोरेशन चालूच राहणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका.
तर अशी झाली आमच्या आरती ताईची एंट्री आणि आम्ही दोघी खूप जुन्या मैत्रिणी आहोत. मी इथे आली आहे हे कळल्यावरती लगेच निघून आली अमित दादाला घेऊन. अमित दादा मीन्स इथे हजबंड. तर आता ती सुद्धा आपल्याला जॉईन करणार आहे. तर फायनली वेटिंग इज ओव्हर आणि आता मम्मीची एंट्री होईल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामी, हॅपी बर्थडे टू यू. रडते की काय? आजचा दिवस तुझा आहे. डोले पुस, डोले पुस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मॉमी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड. तर असं झालं आमचं सेलिब्रेशन आणि हे सरप्राईज खूप मोठं नव्हतं पण त्यामागचं प्रेम खूप मनापासून होतं. तर आमच्या सगळ्या फॅमिलीच्या मदतीने, रोहितच्या मित्रांच्या मदतीने हे सेलिब्रेशन आम्ही करू शकलो. त्यामुळे थँक्यू सो मच. तर माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरचं हसू बघणं ही आमच्यासाठी सगळ्यात खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.